दर्शन आता सुट्टी आली आम्ही, आता मला जेवढं फिरता येईल. लेट्स गो गाइस. समर चालू आहे, डीजे चालू आहे, डीजे समोर इथं. यो यो तर मित्रांनो, आम्ही आता इथं रस्त्यावर तुम्ही बघितलंच काय होतं. आम्हाला वाटलं काहीतरी चांगलं असेल, बारात बिरात असेल, म्हणजे बारात नाही माहिती होतं आम्हाला काय, पण असेल काहीतरी चांगलं. पण साले एवढे सायलेंट सॉन्ग कोण असते बारात मध्ये? 2 जण होते, एक छोट एक मोठ. आता आलो आपण हॉटेलमध्ये आणि चाललो आता वापस रूम मध्ये. हो हा, एकदम बंद होतं भाई, काही पण ना, जे बी होतं ते बंद होतं. नाचो नाचो परेशान झाला यो. सो आता शिवसन गुड नाईट. आता इथून माहित नाही, आता झोपणारच आहे, उद्या भेटतो त्या नेक्स्ट मॉर्निंग. सो आज आहे आपला दुसरा दिवस उज्जैनमध्ये आणि आज करणार आहे आपण महादेवाचं दर्शन, मेन महाकालचे दर्शन. आणि काल आपण गेलो होतो काल भैरवच्या दर्शनाला. काल तुम्ही बघितलं असेल, आम्ही 4-5 मंदिर 6-7 मंदिरं फिरलो. आणि आज जे आहे उज्जैनमधलं मेन मंदिर, जे ज्योतिर्लिंगमध्ये येते, 12 ज्योतिर्लिंगमधलं एक. सो ह्या ज्योतिर्लिंगमध्ये आता जाणार आहे, दर्शन करणार आहे. थोडं थांबवलेलं तर आहे, या साईडला थांबवलं आहे. आणि इथून तर मध्ये इथून तर मध्ये जाऊ देतील. आता यांनी ह्या साईडला थांबवलं आणि इथून बघू आता गावामध्ये जाऊन दर्शन बी करू, तुम्हाला बी दाखवू काय होतं. तो शिव लेट्स गो गाईज. आपण आलो आहे, धर तू फोटो काढ आलायच्या याच्यात. सो आता मध्ये आलो आहे आपण, हा कॉरिडोर मंदिराच्या ह्या साईडनं आलो, ह्या साईडनं. आणि आता सध्या चाललोय मध्ये, बघू तिथं महादेव पण आहे. हे बघा इथं महादेव पण आहे, महादेवाची मोठी मूर्ती पण आहे तिथं. आणि लोक माहीत नाही किती लांब चलत जाणं आहे. सो सगळे सोबतच आहे, आम्ही हे मागं सगळे सोबतच आहे. जाऊया, तुम्हाला बी दाखवूया कसं कसं जातो, कसं कसं दर्शन होतं आमचं. तेवढं तर सगळेच आहे म्हणा, फक्त गर्दी नसं. चल मित्रांनो, आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि इथून ह्या साईडनं आलो. एवढं काय ख्याल झालं रे, दर्शन आलेलं आम्ही दर्शन झालं, तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये. आणि आता फोटो काढायचा चान्स होता, पण या साईडनं ऊन यायलं आहे, या साईडनं ऊन यायलं आहे. आणि असं जर इथं फोटो काढला तर मग हे असं ऊन आल्यामुळं मग हे जे व्यक्ती इथं जे फोटो काढेल ते त्याच्या तोंडावर अंधार पडेल. लेट्स गो गाईज. आता सगळं दर्शन झालं, तुम्हाला माहितीच आहे. आता मी बाहेर आलो आणि हे इथं मूर्त्या, या साईडला मंदिर होतं, आता ते दिसणार नाही, ते त्या साईडला गेलंय मंदिर. अनाउन्समेंट चालू आहे. हा, सो या साईडनं आलतो, या साईडनं याच्यात मध्ये गेलो, मग तिकडे गेलो, मग तिकडं मंदिरातून तिकडं दर्शन करून तिकडं बाहेर आलो. आणि ह्या साईडला येऊन इथं फोटोज क्लिक केले. त्यानंतर मग इथं आलोय फोटोज क्लिक करायला, मला फोटो काढायचा आहे, भरपूर फोटो काढा. पण आता सध्या सगळे इकडं बसलेले आहेत आणि आराम करताय. ही आपले मामाश्री, काय बोलना चाहते हो, कैसा हुआ दर्शन? मस्त दर्शन झालं आहे, थोडं लांबून झालंय पण चांगलं झालं आहे. हा, हे अण्णा दर्शन कसं झालं? आमचं दर्शन झालं पण बेजारी झाली आमच्या दर्शनाला खूप. कसं काय बेजारी झाली? मग आम्हाला मध्ये नेलं म्हणजे डायरेक्ट दर्शन म्हणजे हे आपली दर्शन म्हणून नेलं, ते हे आपलं दर्शन केलं ना काय ना आमचं.
आणि आम्हाला पुन्हा आणखी बारीक जाणं पडलं दुसरीकडे. कोणी ते बोललेलं कळत नाही, त्यांची हिंदी भाषा कळत नाही आम्हाला. आम्ही मराठी माणसं. हे होते की तुमच्यासोबत फिरलं नव्हतं. तर आता झालं दर्शन आणि आता जायचंय बाहेर, या नाश्ता बिस्ता करू काहीतरी, बघू सोचतो. म्हणजे इथं भरपूर काय फिरायचं आहे आणि हे पण आहे इथं, भारी दिसतंय, फोटो काढण्यासारखं तर आहे सगळं. आणि बघू लय जास्त ह्या सिरीजमध्ये आणि केलं. आता काय बोलू शकत नाही, काय बोलणं नाही होतं, पण जस्ट इथून ह्या साईडनं आलो, इकडं सगळे फोटोज काढले आणि ही का खोलतंय मला समजत नाही आहे, काय माहिती काय होईल. पण आता बाहेर जायचं आहे आपल्याला, फोटोज काढणारे आता जरा फोटो काढू, जरा चांगलं पोस्ट निघायला पाहिजे. आणि तर आपण आलोय आता इथं जेवायला आपल्या अन्नात घरात. आणि हे बघा, हे आहे जेवायला ताट ठेवलं इथं, रेडी टाट्स आहेत सगळीकडे जिथं जिथं आहे ते वक्त माणूस वाढतंय. आणि आलोय आपण इथं जेवायला भेटतं तिथं प्रसाद आपला बम भोले उज्जैन मधला प्रसाद. आणि इथं लोक बसलेले आहेत असे, हे बघा लोक बसलेले आहेत. आणि प्रसादामध्ये काय काय, भजे, पुरी, भाजी, खीर, वरण, भात, वाटर, सब कुछ. काय जेव हा, ब्लॉक कर म्हणतील, ब्लॉक करू देत पण नाही शी. सो आता जेवूया, काय हा घ्या ना, आता जेवूया. तर मित्रांनो आता सगळं झालंय आपलं जेवण बिवण खाऊन पिऊन, आता शक्ती आली अंगात. आता मला जेवढं फिरता येईल तेवढं फिरू शकतो. पण ही आमची गँग मेंबरमध्ये आता नाही राहिली. हिम्मत म्हणजे दम म्हणजे ताकद. हां, सगळंच काही ताकद नाही राहिली सगळ्याच्या पाय. मग आम्ही तरी बोटं घातले, यांनी तर बोटं बी नाही घातले. आणि आम्ही असं रस्त्याने चाललोय वापस त्याच ठिकाणी. आणि त्या ठिकाणी जाऊन वापस ह्याच ठिकाणी आलोय. तुम्ही बघितलं सिनेमॅटिक शॉट्स इथं. आणि हो, ऊन पण लय डोक्यावरच होतं. आता पाणी पिवतो आपण, फिरायला तर आहे. आणि आता चाललो आपण रूमवरच जायचं. हे सगळे त्या साईडनं चालले, म्हणजे आपण एकटाही ह्या साईडनं आलोय. आणि संध्याकाळी आज आम्हाला रामघाटावर जायचं आहे नर्मदा आरती बघायला. आणि ह्या ठिकाणी लाईट शो राहणार आहे रात्री, म्हणजे लाईट शो किंवा वॉटर शो आहे. वॉटर शोचे वाटत आहे, कारण पाण्यात येते. ही मूर्ती बघा, भाई काय मूर्ती आहे तिथं, काय म्हणा पण. आणि ह्या साईडला सगळे पिलर्स, हे पिलर्सचे महत्त्व तर आहे. सगळे याच्यावर काही ना काही देवत आहेत. आता याच्यावर काहीतरी देवत आहे, त्याच्यावर कोणता तरी दुसरा देव आहे, आणि त्यानंतर त्याच्यावर दुसरा कोणता तरी देव आहे. हे इथं अशा मूर्त्या बी भारी आहे, सगळंच भारी आहे. म्हणजे हे एरियाच लय भारी आहे. ही मूर्ती श्री काल भैरव मूर्ती, आणि त्यानंतर ही एक मूर्ती इथं ही साईडला. आणि ही मूर्ती पण यार भारी दिसत आहे, म्हणजे फिरू शकतो काहीतरी, म्हणजे फोटोज काढायला पण भारी आहे ही जागा, ही प्लेस. इथं पण मूर्तीच आहे. महादेव जेव्हा चंद्र लावतात त्यांच्या डोक्यावरचं आहे असं सीन दाखवलं आहे इथं. तसं तरी इथं लिहिलेलं आहे.
जर वाचायचं असलं तर पॉज करून मला वाचा काय लिहिलं. सो आता चालू आहे, सगळे पळत आहेत, त्यांचं पोळणं चालूच आहे सगळं. आणि आपण चालू रूमवर, ऊन भरपूर आहे. हां, सो आता जाऊया रूमवर. आज भांग प्यायची आपल्याला, भांग. बघू आता भांग कधी पिणं होतं आहे. सो शिवसून भेटू तर डायरेक्ट रूमवर.